दरम्यान यावेळेला अप्रतिम टायमिंग पाहायला मिळतंय. खणखणी षटकार. विशेष आभारी असणार आहोत सन्माननीय निर्मलाताई पाटील असतील, सुंदर अण्णा नायडू असतील, साई नायडू असतील, त्याचबरोबर बुरहान अचवा असतील, नरेशजी शर्मा असतील, रफिक भाई गोल्ड मोरे, अक्षय कांबळे, कृपेश वैती, ही सर्व मान्यवर मंडळी या स्पर्धेदरम्यान थोडंसं मिस. सुशांतच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान इन ऍक्शन आपण पाहतोय ते साई वॉरियर्स टीमला आतिश केदार इन ऍक्शन आहेत. हा साइड आर्म ऍक्शनचा बॉल आपण पाहिला आणि त्याला मात्र पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना आपण बघतोय या खराब फिल्डिंगमुळे 4 धावा. दरम्यान पुन्हा एकदा मात्र त्याच दिशेला बॉल जातोय आणि परत एकदा मात्र ही चौकार आपण पाहिले. आतापर्यंत आपण 117 धावांच्या या पाठलागाला सुरुवात झालेली बघतोय. पहिल्या 5 बॉलचा खेळ संपलाय. परत आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून कशा पद्धतीने मात्र बॉलला रस्ता बदलताना. दरम्यान फुल टॉस बॉल, स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट, टायमिंग प्रॉपर. प्रीहिटचा बॉल असेल यानंतर. अगदी या नो बॉलला पाहिल्यानंतर सातत्यपूर्ण आठवण होते ती भारतीय संघाचे माजी कर्णधार ज्यांनी आपल्या देशाला पहिला विश्वचषक जिंकवून दिला अशा कपिल देव निखंज सरांची. आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये आपण जर पाहिलं पुन्हा एकदा लोअर फुल टॉस डीप मिड विकेट मध्ये फिल्डर मात्र नाहीये. विनर वर्सेस विनर म्हणजे मागील मॅचचा विजेता अर्थात अनिकेत पॅकर आणि त्यांच्या बरोबर खेळणारा संघ असेल या 2 संघांमधला विजेता संघ. दरम्यान सुशांत मात्र म्हणतोय मी का राहू शांत असेल. दरम्यान या वेळेला मात्र आडव्या बॅटनं ऑन साइडला ड्राइव्ह केलं चेंडूला, फिल्डर मात्र येतोय चौकार.